आरबीआयनं नोटीस काढलं यामध्ये तर 15 तारखेपर्यंत आपण वाट बघू. 15 तारखेला त्यांचं म्हणणं द्यायचं. आता त्यांच्याकडे धाडस आहे कोण? जयंतरावला तर जाऊन बसतील. एवढ्या चोऱ्या केल्या. आता टोळी प्रमुख महोदय तुम्ही आता मार्गदर्शन करा. अर्थतज्ञ तुम्ही राज्याचे आहात. तुम्ही कसं तेवढं ते कुठलं ते ह्याचं लॉटरीचं वगैरे कसं जिरवलं तसं काहीतरी मार्गदर्शन करा, त्याला सांगतील. सांगली जिल्ह्यातील तरुण मित्रांना माझी विनंती आहे, जे उमेदवार नोकरीसाठी प्रयत्न करतायत त्यांच्या पालकांना माझी विनंती आहे की हे सगळी बोगसगिरी सुरू आहे आणि उगच तुम्ही कुणाला पैसे देत बसू नका. ही फसवणूक आहे. मागच्या नोकर भरतीत सुद्धा काही लोकांचे पैसे यांनी घेऊन ठेवलेले आहेत. लोक दबावामुळं, भीतीमुळं किंवा पैसे बुडतील मुळं ते बोलत नाहीत. 4-4, 5-5 वर्ष झालं या लोकांनी 10 यांच्या वाट्याला आल्या का यांनी 100 लोकांचे पैसे घेऊन ठेवलेले आहेत. आता पण तोच प्रकार सुरू आहे आणि म्हणून तुमची फसवणूक या सगळ्या प्रकरणामध्ये होणार आहे. सरकार अशा कुठल्याही गोष्टीला पाठीशी घालत नाही. ही सगळी बाब राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे आणि त्यामुळं नोकर भरतीच्या संदर्भामध्ये कुणीही फसू नये, कुणालाही पैसे देऊ नयेत. यांनी जे चालवलेलं आहे ते सगळं आम्ही उघडं करणार आहोत. निर्णय केला नोकर भरतीचा निर्णय तुम्ही कधी केला? 25 मेच्या नंतर. तुम्ही दाखवताय कधी? 20 मेला. बरं, समजा 20 मेला तुमची बैठक झाली आणि त्यामध्ये नोकर भरती घेण्याचं ठरलं. 21 मेच्या पेपरमध्ये का छापून आलं नाही की बँकेनं 20 तारखेच्या मीटिंगमध्ये नोकर भरतीचा मोठा निर्णय घेतलेला आहे? हा गोलमाल आहे. हे चुकीच्या पद्धतीनं बँक जयंत पाटलाच्या नेतृत्वामध्ये काम करते आहे. तुम्हाला गरज काय? कायदाच आहे की 10 वर्षात तुमचे 7-8 सदस्य यामध्ये राहू शकत नाहीत बँकेमध्ये आणि मग तुम्ही बेकायदेशीर कर्ज वाटप करताय, बेकायदेशीर नोकर भरतीचा तुम्ही निर्णय करताय. नोकर भरती IBPSच्या माध्यमातून घेतलेली असताना सुद्धा तुम्ही पैसे गोळा करताय लोकांच्याकडून. लोक सांगतात ना, आम्हाला सुद्धा फोन येत आहेत, आमची पण नावं सांगतायत यांना जागा दिलेत म्हणून. मला काही लोकांचे फोन आले. IBPSच्या माध्यमातून तुम्ही भरती करताय. मग हे सगळं यांना फक्त भ्रष्टाचार करायचा आहे. यांना ह्या बँकेचा वापर फक्त राजकारणासाठी करायचा आहे. यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक हा घाणेरड्या राजकारणाचा अड्डा करून टाकली आहे, खुणसी राजकारणाचा अड्डा करून टाकली आहे. जवळच्या लोकांना कुठलंही कायदा न बघता कायद्याचं उल्लंघन करून मदत करण्यासाठीचा अड्डा केलेली आहे आणि त्यामुळे आम्ही या सगळ्या विषयावरती शांत बसणार नाही. आता हे 15 तारखेला अहवाल देतील. आता ह्यांच्याकडे देण्यासारखं काय आहे? हे वेळकाढूपणा करतील, परंतु आम्ही याच्या मुळापर्यंत जातोय. आम्ही या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती प्रशासक आल्याशिवाय ही बँक सुधारणार नाही. हे सांगा 200 कोटी रुपये नफा झाला. अरे अशा चोऱ्या करता तुम्ही, अशी लोकांना कर्ज देता, नियमात नसताना देता आणि तुम्ही तर तज्ज्ञ आहे, तुम्ही अर्थमंत्री होता, अमुक होता, तमुक होता. लोकांना तुम्ही दाखवताय काय? म्हणजे आम्ही जी भूमिका घेतोय, सदाभाऊ खोत, मी तर आम्ही राजकारणातून भूमिका घेतोय, आम्हाला काय बँकेचं पडलेलं नाही, आम्हाला काय लोकांचं पडलेलं नाही, असं ते वातावरण करतायत. परंतु हे 100% चुकीचं आहे. अत्यंत गंभीर चुका ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळांच्याकडून झालेल्या आहेत आणि याच्यावरती कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही. मी आता संचालकांची नावं घेत नाही, परंतु यादी मी तुम्हाला देणार आहे आणि त्यांच्या कर्जाची आकडेवारी पण त्या सगळ्या समोर रिझर्व्ह बँकेनं दिलेले आहेत. ती आकडेवारी पण मी तुमच्या समोर ठेवतोय. कर्ज कशासाठी घेतलंय त्याचं पण स्पष्टीकरण हे रिझर्व्ह बँकेने जे नोटीस काढलेलं आहे त्यामध्ये दिलेलं आहे. घेणं अपेक्षित असते, त्यांनी ती घेतलेली नाही. म्हणजे यांनी काय केलंय? संचालकांना कर्ज दिलेले आहे ते बेकायदेशीर आहे. संचालकांना कर्ज देता येत नाही. दिलेलं संचालकांना कर्ज माफ करता येत नाही. बँकेनं ते कर्ज माफ केलेलं आहे. हे या अहवालामध्ये समोर आलेलं आहे. संचालकाच्या नावावर कर्ज दिलीच, डायरेक्टर जरी असला किंवा कोणत्या पदावरती असला तरी सुद्धा त्या संस्थांना, त्या कंपन्यांना कर्ज देता येत नाही. परंतु या लोकांनी त्या लोकांना सुद्धा कर्ज दिलेलं आहे आणि त्यामुळं कर्ज माफ करणं, चुकीचं कर्ज देणं संचालकांना, संचालकाच्या नातेवाईकाला कर्ज देणं, नातेवाईक जरी त्या कंपनीत असला तरी त्या कंपनीला कर्ज द्यायचं नाही, अशी पूर्व परवानगी घेणं अपेक्षित असताना संचालकाचं कर्ज माफ करताना
ती 20A ची परवानगी घेतलेली नाही. 20A कायदा काय म्हणतोय, जो डायरेक्टर बँकेमध्ये आहे त्याला कर्ज द्यायचं नाही. आता हा 25चा अहवाल आहे, 26च्या मध्ये ते पण येईल. तुमच्यावर कारवाई होणार आहे. तुम्हाला असं कोणी सोडणार नाही. तुम्हाला वाटत असेल की सत्ता आमची आहे म्हणून आम्ही काही करू जिल्हा बँकेमध्ये, परंतु चुकीच्या पद्धतीनं कर्ज वाटप करणं, नियमाचं उल्लंघन करणं हे खपवून घेतलं जाणार नाही. मग विशाल पाटील असू दे, नाहीतर आणखी कुठला मोठा बाजीराव असू दे, ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं कर्ज घेतलेत, ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं कर्ज दिलेत, त्यांच्यावरती कारवाई हमखास होणार. कुणी शांत बसणार नाही. आकडेवारी 35 कोटीचं कर्ज आहे. दशक हजार 100 कोटीचं एक आहे श्रीपती शुगर. मोठी मोठी सगळे लोक आहेत, जे डायरेक्टर लोक आहेत त्यांचे 20 कोटी 35 कोटी असे सगळे. नाही आता तुम्ही मोजला ना, आता माझ्या कॅल्क्युलेटरमध्ये हे बसणार नाही ना, जरा मोठा आकडे आहेत. ही सगळी यादीच आहे, ही काही चोरून राहिलेलं नाही. पण ते चोरासारखे कसे गप बसलेत बघा की. आज तारीख किती आहे? आता हे ह्यांना 24 तारखेला नोटीस आलंय, चोरासारखे गप बसले. ह्यांनी सांगायला पाहिजे ना आम्हाला RBIचं नोटीस आलंय, कार्य दाखवा नोटीस आलंय अशा पद्धतीनं. आणि ह्याच्यावरती प्रशासक बसतोय, ATATची पण गरज नाही. जेवढे आम्ही प्रयत्न केले ते सगळे यशस्वी झालेले आहेत. मुळामध्ये तुम्ही सगळे बघा ही प्रकरणं. मागं त्यांनी काय अधिकारी पण यांना फॉर आहेत, मिलेजुले आहेत. हे सगळे संगनमतानं सुरू आहे. पण मुख्यमंत्री खमके असल्यामुळं यांचं कुणाचं काय चालत नाही. 2 दिवसात तुम्हाला कळेल काय चाललंय. त्यामुळं ह्यात कुणी पाठीशी घालत नाही. ह्यात एकदम राज्याचे मुख्यमंत्री जितके सक्षम आहेत, कणकर आहेत, आतापर्यंत सगळे यांचे डाव हाणून पाडलेत. जिल्हा बँकेचे सगळे डाव बघा ना. आता तुम्ही हे बघा, सहकाराचे नियम आहेत, त्या नियमानुसार आपल्याला जावं लागतंय. आणि म्हणून सहकाराच्या ह्या सगळ्या बाबीत जिथं जिथं उल्लंघन झालेलं आहे त्याचा आम्ही व्यवस्थितपणे त्याचा पाठपुरावा करतोय. आणि त्यामुळं जेवढ्या त्यांनी चुका केलेल्या आहेत त्या प्रत्येक चुकीची शिक्षा त्यांना भेटणार. त्यामधून कोणीही वाचणार नाही. आजची गोष्ट फक्त उद्यावरती जाईल, ह्याच्या पलीकडे काही होणार नाही. RBIनं नोटीस काढलं, यामध्ये तर 15 तारखेपर्यंत आपण वाट बघू. 15 तारखेला त्यांचं म्हणणं द्यायचं. आता त्यांच्याकडे धाडस आहे कोणा? जयंतरावला तर जाऊन बसतील. एवढ्या चोऱ्या केल्या. आता टोळी प्रमुख महोदय तुम्ही आता मार्गदर्शन करा. अर्थतज्ञ तुम्ही राज्याचे आहात, तुम्ही कसं तेवढं ते कुठलं ते ह्याचं लॉटरीचं वगैरे कसं जिरवलं तसं काहीतरी मार्गदर्शन करा, त्याला सांगतील. आणि मग तो आता एकदम सुसंस्कृत नेता आहे, संस्कार त्याचे एकदम जबरदस्त आहेत. आणि त्यामुळे त्या संस्कारातनं काय येते बघून आपण 15 तारखेनंतर आपण त्या विषयावरती बोलू व्यवस्थितपणे. सगळं घरादारासहित वसूल होणार ना, कपडे फक्त राहतील. नोकर भरतीच्या संदर्भात मी आज बोलणार नाही, परंतु त्या विद्यार्थ्यांना एकदम नम्रतेनं माझी विनंती आहे, फसू नका अजिबात. कोणी काय सांगते, तुमच्याकडे लोक एजंट यायला लागलेत, त्यांचा हा माणूस आहे, त्यांचा कुणालाही भेटू नका, कुणालाही तुम्ही पैसे देऊ नका. तशी परिस्थिती नाही, तुम्हाला काही दिवसात कळेल.